नमस्कार, मी निरंजन. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई काल सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस विनोद चंद्रन यांच्याबरोबर बेंचचं कामकाज बघत असताना एक वकील, त्या राकेश किशोर, हे वकिलाच्या पूर्ण युनिफॉर्म मध्ये गाऊन वगैरे घालून हे चीफ जस्टिसच्या टेबलच्या जवळ जातात, डायसच्या, आणि पायातला बूट काढून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला सुरक्षा रक्षक मध्ये येतात, त्यांना तिथून त्या राकेश जो आहे किशोर त्याला पकडून ते पोलिसांच्या ताब्यामध्ये देतात. ही एवढीच घटना आहे का? आणि ही घटना काय सुचवते? आणि त्याला तिथून घेऊन जात असताना तो राकेश किशोर हा जोरात ओरडून घोषणा देतो की सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. हे तो तिथं बोलतो. हे तिथं असलेले सगळे जण आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय? सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान याचा सरळ अर्थ आहे की भारताचे सरन्यायाधीश हे मागासवर्गीय असल्यामुळे, दलित हा शब्द वापरणं सुद्धा चुकीचं आहे आणि गुन्हा आहे, त्यामुळे मागासवर्गीय समाजाचे असल्यामुळे जाणीवपूर्वक हा जातीयवाद त्यांच्या बाबतीत केला गेला. मुळामध्ये भारताच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालय 1952 साली स्थापन झाल्यापासून आज तागायत 52 चीफ जस्टिस आहेत. त्यातले फक्त 2 मागासवर्गीय समाजाचे होते. 2. एक मुस्लिम समाजाचे सुद्धा होते. एक मायनॉरिटीचा चीफ जस्टिस झाला, हिदायतुल्ला. आणि या 2 मागासवर्गीयांपैकी हे आत्ताचे विद्यमान एक मागासवर्गीय समाजाचे, आधीचे जे होते ते साऊथ इंडियन होते, त्यामुळे ते फारसे कोणाच्या लक्षात आले नसतील, किंवा या सनातन्यांचा माज आज जो वाढलेला आहे तो तेवढा त्यावेळेला नव्हता, त्यामुळे त्यांच्यावरती काही झालं नाही. पण हिदायतुल्लांवरती सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. आता हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सगळ्यात मला ज्या गोष्टीचं वाईट वाटतं किंवा दुःख होतं किंवा रागही येतो, हे सगळं झाल्यानंतर चीफ जस्टिस असं म्हणतात की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, माझी मनाची तयारी आहे या गोष्टीची. तुमची मनाची तयारी आहे का नाही हा भागच येत नाहीये. समाजामध्ये अशा पद्धतीचा द्वेष आहे, अशा पद्धतीचं कोणाला तरी उच्च आणि नीच असं समजलं जातंय, वागवलं जातंय, आणि याच्या विरोधामध्ये संविधान आहे. ज्या संविधानाचं रक्षण चीफ जस्टिसने करायचं, कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्ट असतं. म्हणून मुळामध्ये हे ठरवणं गरजेचं आहे की हा देश मनुस्मृतीप्रमाणे चालणार का भीमस्मृतीप्रमाणे चालणार. संविधान ही भीमस्मृती आहे. संविधानाप्रमाणे देश चालणार का मनुस्मृतीप्रमाणे चालणार? कारण मनुस्मृतीमध्ये ही सगळी जातीची उतरंड आहे, वर ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य, मग शूद्र. या पद्धतीने चालणार का? एक असा मागासवर्गीय समाजातला माणूस देशाचा चीफ जस्टिस होतो, हे इतकं मोजतं. आणि मग याच नालायक सनातन्यांच्या RSSनी त्याच चीफ जस्टिसच्या आईंना बोलावलं होतं ना त्या दसऱ्याच्या नंतरच्या मेळाव्याला, संघाच्या संभरीमुळे निमित्त. हे इतकं गंभीर आहे. आणि हे बघा तुम्ही, या देशामध्ये गेल्या 11-12 वर्षांपासून शेतकरी असुरक्षित आहे, महिला असुरक्षित आहेत, विद्यार्थी असुरक्षित आहेत, तरुण असुरक्षित आहेत, अल्पसंख्याक असुरक्षित आहेत. वोट चोरी करून नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार सुरक्षित आहे. म्हणून हा सगळा माज आहे. म्हणून या वकिलाची सुद्धा अशी हिंमत झाली की सरकार याच्या पाठीशी राहणार. म्हणजे हे झाल्या या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं पहिलं कर्तव्य काय होतं की स्वतः आदेश देणं की काय वाटतंय ते हो. कोर्टाचा रजिस्ट्रार जरी म्हणत असला की आम्ही यांच्या विरोधामध्ये चार्जेस प्रेस करणार नाही, आम्हाला याच्यावरती करायचं नाही, तरीही देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून हा जो कोण आरोपी आहे, 71 वर्षाचं म्हातारडं, इतका द्वेष मनामध्ये ठेवून जगत होता, जातीय द्वेष, की त्या चीफ जस्टिस वरती बूट मारण्याची याची हिंमत झाली. ज्याला अटक करायला पाहिजे होती याला सर्वात कठोर शिक्षा
ही या माणसाला द्यायला पाहिजे होती. पण त्यांच्याकडून अमित शहाकडून स्वतः तडीपार असल्यामुळे त्याच्याकडून तर याच्याबद्दल कॉमेंट सुद्धा नाही. कॉमेंट सुद्धा नाही. आणि हे म्हणून खूप महत्वाचं आहे. आणि या गोष्टीचं समर्थन बघा कशा कशा पद्धतीने व्हायला लागेल. जयपूर डायलॉग्स नावाची एक आतापर्यंत मी त्याला प्रतिष्ठित संस्था समजत होतो. जयपूरमध्ये लिटररी फेस्टिवल घेतात. साहित्य आपल्याकडे साहित्य संमेलन म्हटलं जातं, तिथं लिटररी फेस्टिवल म्हटलं जातं. त्या पद्धतीचे फेस्टिवल जयपूर डायलॉग्स तर्फे घेतले जातात. वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसिद्ध लेखक त्या ठिकाणी बोलवले जातात. त्या लेखकांची पॅनल डिस्कशन्स होतात वेगवेगळ्या विषयांवरती. त्या जयपूर डायलॉग्सच्या ट्विटर हँडलनी काय ट्विट केलेलं आहे बघा. ते म्हणतात, द मॅन, द मिथ, द लिजेंड. म्हणजे आणि खाली त्या या वकिलाचा फोटो, ज्यांनी ती जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला चीफ जस्टिसवर, त्याचा फोटो. आणि त्याला जयपूर डायलॉग्स लिजेंड म्हणताय. द मॅन, द मिथ अँड द लिजेंड. म्हणजे ही जातीय विकृती, हा जातीभेद, हा जातीयवाद कुठे कुठे पोहोचलेला आहे साहित्य विश्वामध्ये सुद्धा. हा त्याचा पुरावा आहे. त्याच्या पुढे एक भक्त आहेत अजित भारती. त्यांनी बघा त्यांनी ट्विट काय केलंय. त्याचं ट्विट सुद्धा अशाच पद्धतीचं आहे. द्वेष, हाच राग. आणि अशाच पद्धतीने या जजेसना यापुढे समाजामध्ये वागणूक मिळेल ही उघड उघड धमकी आहे. उघड उघड. आणि हजारो लाखो लोक त्याला पाहतात काय, हजारो जण त्याला रिट्वीट काय करतात. ही गंभीर गोष्ट आहे. या सगळ्याची दखल ही खरं तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी होती. तडीपार माणूस येतो त्याच्यामुळे त्याला याची काही पर्वा आहे. आणि हा किती जातीयवाद आहे, हा द्वेष ज्याला आपण म्हणतोय, हा द्वेष किती आहे जातींबद्दलचा. रायबरेलीमधली घटना परवाची, एका मागासवर्गीय समाजाच्या माणसाला चोरीच्या संशयावरून इतकं बेदम मारहाण केली. आणि तो मरता मरता तो राहुल मुझे बचाए, म्हणजे त्याला विचारलं की तुला कोण वाचवेल, तो म्हटला राहुल गांधी वाचवेल. ते त्याच्यावरती त्याला म्हणतात हम बाबा के लोक आहे, म्हणजे योगी बाबाचे, योगी आदित्यनाथची माणसं. हा इतका उन्मत्तपणा सत्तेमध्ये, भयंकर गोष्ट आहे ही. योगी आदित्यनाथचे समर्थक आहात म्हणून काय तुम्हाला मारून टाकण्याची परवानगी मिळाली? उगाच उत्तर प्रदेश क्राईम मध्ये भारतात नंबर 1 येत नाही. ही इतकी भयंकर गोष्ट आहे. ही घटना घडते. त्या याच्यामध्ये की काय म्हणतात कुठल्या ट्विटमध्ये की बलात्कारियों को छोड़ा जाता है, अन्याय बहुत बढ़ गया है. बिल्किस बानो आठवते? गुजरातच्या दंगलींमधली व्हिक्टीम, जिच्या 2.5-3 वर्षाच्या मुलीला फरशीवरती डोकं आपटून मारलं आणि तिच्यावरती ज्या नराधमांनी गँगरेप केला, सामूहिक बलात्कार केला, त्यांना सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिली होती आणि ते तुरुंगामध्ये जन्मठेप भोगत होते. 15 ऑगस्ट 2022 भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. त्या दिवशी नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या सरकारने, ज्याचा गृहमंत्री स्वतः एक तडीपार आहे, त्यांनी या बलात्कार करणाऱ्या आरोपींना आणि खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा माफ केली आणि त्यांचं स्वागत केलं गेलं. गळ्यामध्ये हार घातले गेले, पेढे वाटले गेले, मिरवणुकीने त्यांना नेलं गेलं. विश्व हिंदू परिषदेत जसे काय हे स्वातंत्र्य सैनिक आहेत. एका असहाय्य बाईवरती बलात्कार करणं आणि तिच्या 3-3.5 वर्षाच्या मुलीचा खून करणं, यात कुठलं शौर्य आलं? पण ही इथं हा प्रकार झालेला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या एक न्यायाधीश आहेत, प्रतिभा सिंह नावाच्या, महिला आहेत. आणि त्या म्हणतायत की मनुस्मृतीमुळे भारतामध्ये महिलांना सन्मान आहे. हे जे सगळे घटना सांगितल्या या मनुस्मृतीमुळे झालेल्या आहेत. हे जे चीफ जस्टिस गवईंवरती जोडा मारण्याचा प्रकार झाला, याच्या मागे मनुस्मृती आहे. हे जे
बलात्कार करणाऱ्या हिंदू धर्मीय गुन्हेगारांना सोडून देण्याचा प्रकार झाला, याच्या मागे मनुस्मृती आहे. तो जो अजित भारती जे काही लिहितो त्याच्या मागे मनुस्मृतीतला जातीय द्वेषच आहे. याच्या व्यतिरिक्त 100 घटना आहेत भारतातल्या, म्हणजे अगदी उन्नाव, कठुआ, हाथरस अशा शेकडो घटना आहेत ज्या फक्त जातीय विद्वेषामुळे झाल्या, ज्याचं कारण मनुस्मृती आहे. रायबरेलीतल्या तरुणाची हत्या, याच्या मागे मनुस्मृती आहे. संविधान नाकारलंय त्यांनी. हे सगळं आहे. आणि ही न्यायाधीश जिनी संविधानाचं संरक्षण करायचं आहे, ती म्हणते मनुस्मृतीमुळे महिलांना हे सन्मान मिळतोय भारतात. हिचा नवरा गेला तर हिला सती पाठवतील मनुस्मृतीवाले, चितेवर जाळून टाकतील. पण अशा पद्धतीची वक्तव्य जजेस करतात हायकोर्टाचे. आता नवरात्री झाली, गुजरातमध्ये गरबा असतो आणि त्या गुजरात मधल्या गरब्यामध्ये एक मागासवर्गीय समाजाचा विद्यार्थी त्या गरब्यामध्ये भाग घ्यायला गेला, तेव्हा त्याच्या डोक्यावरचे केस पकडून त्याला फरफटून त्या गरब्यामधून बाहेर काढलं, हे सांगून की यू आर नॉट इक्वल टू अस, तुम्ही आमच्या बरोबरीचे नाही, समान नाही. नंतर त्या बायकांना अटक झाली, ते करणारे वगैरे, त्या सगळा भाग वेगळा. पण मुळात गुन्हा घडताना हिंमत कशी झाली? नुसती अटक झाली, त्यांना शिक्षा नाही झालेली, पण केसाला धरून फरफटून बाहेर काढलं मागासवर्गीय समाजाच्या मुलाला त्या सगळ्या घटनेमधून. आणि हे सगळं मी उघड उघड सांगतोय, हा जातीय विद्वेष चीफ जस्टिसच्या बाबतीमधला सुद्धा हा जो वकील करत होता किंवा यांनी केला. ल्युटन्स मीडिया नावाचं दिल्लीमधलं, ल्युटन्स हा सगळा राजधानीचा परिसर, जिथे सगळी सरकारी कार्यालय आहेत, केंद्र शासनाची, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आहे, असं सगळी जी मंत्रालय जिथं आहेत, आणि संसद भवन जिथं आहे, आणि राष्ट्रपती भवन जिथं आहे, त्या सगळ्या परिसराला ल्युटन्स परिसर म्हणतात, ल्युटन्स एरिया. त्या ल्युटन्स मीडिया नावाचं एक हँडल आहे एक्स प्लॅटफॉर्मवर. त्यांनी हे ट्विट केलं की हा जो वकील होता राकेश किशोर, हा संघाच्या शाखांमध्ये जायचा, जिथून तो हा जातीय द्वेष शिकला. ही रियालिटी आहे या राकेश नावाच्या वकिलाची. 71 वर्षाचा थेरडा हा जातीय द्वेष इतका ठेवतो. देश स्वतंत्र होऊन आज एवढी वर्ष झाली, 77-78 वर्ष झाली. हा 71 वर्षाचा आहे, म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये याचा जन्म झाला, संविधान आल्यानंतर याचा जन्म झाला निवट्याचा. आणि संविधान आल्यानंतर याचा जन्म झाला, त्यानंतर हा कायदा शिकला. कायदा शिकत असताना हा संविधान शिकला. तरीही संविधान जरी म्हणत असलं की सर्वजण इक्वल, तरीही हा तसं मानत नाही. हा अत्यंत मोठा गुन्हेगार आहे, अत्यंत मोठा गुन्हेगार आहे. हे सगळं घडल्यानंतर सोनिया गांधींनी चीफ जस्टिसच्या नावाने एक संदेश दिला, तोही बघा. सोनिया गांधींनी म्हटलं, तुम्ही खूप मनाचा मोठेपणा दाखवलाय हे सगळ्यामध्ये. आणि हे झाल्यानंतर बघा, पंतप्रधानांची एक 2 ओळीची बातमी आली आज, आणि त्यांनी म्हटलंय की तुम्ही धैर्य दाखवल्याबद्दल प्रशंसा केली. या नॉन बायोलॉजिकल प्राण्याला समजायला हवं की हे जे काही मनाचा मोठेपणा आहे हा चीफ जस्टिसने दाखवला, पण तुमची नॉन बायोलॉजिकल प्राण्याची जी मातृसंस्था आहे RSS, जिच्या 100वा वर्धापन दिन आता साजरा झाला दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबरला, ती 100 वर्ष झालेली संघटना किती द्वेष बाळगते. ती समानता बाळगत नाही, तिच्या मनात समानता नाही, तिच्या मनात न्याय नाही, तिच्या मनात संविधान नाही. आणि हे सगळं नकारात्मक सगळ्या गोष्टी मानणाऱ्या व्यवस्थेचा हा भाग असलेला हा वकील, याच्यावरती कारवाई करण्याची संविधानिक कायदेशीर जबाबदारी या नरेंद्र मोदीची आहे. तो चीफ जस्टिस दाखवलेल्या धैर्याबद्दल प्रशंसा करतो. आणि माझी या निमित्ताने हे भयंकर आहे, हे लक्षात घ्या. आणखीन एक गोष्ट दाखवायची राहून गेली. ऍक्च्युली एक ट्विट आहे, पोस्टच आहे,
चीफ जस्टिस भूषण गवई यांचा निळ्या रंगाचा चेहरा दाखवला गेला त्या पोस्टमध्ये. त्यांच्या गळ्यात मडकं बांधलेलं दाखवलं आणि त्यांना जोड्याने कोणतरी मारताय असं. आणि त्यातले शब्द सुद्धा अत्यंत विकारी आहेत त्या ट्विटमध्ये. हे भयानक आहे. हे जे गळ्यामधलं मडकं हा जो प्रकार आहे हा पेशवाई मधला आहे. पेशवाईमध्ये अशा पद्धतीने मागासवर्गीय समाजाच्या लोकांच्या गळ्यामध्ये मडकं कमरेला चढू हे बांधून ठेवलं जायचं आणि रस्त्यावरून फिरत असताना जे गोळा होईल ते त्या मडक्यात टाकायचं कचरा घाण. रस्त्यावरच्या कोणाला थुंकावंसं वाटलं तर त्याला बोलवायचं जवळ त्याच्या मडक्यात थुंकायचं आणि हे सगळी घाण घेऊन साफ करत त्यांनी फिरायचं. इतकी घाणेरडी अत्यंत अमानुष अमानवी अशी वागणूक पेशवाईमध्ये या मागासवर्गीय समाजांना दिली जात होती आणि तेच प्रतीक आज या पोस्टमध्ये दाखवलंय. अनेकांचं असं म्हणणं आहे की हे नाही दाखवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे हे दाखवायला हवं की हा अत्यंत असमानतेचा जातीय द्वेष नफरत ही किती पराकोटीची झालेली आहे. पेशव्यांच्या काळात संविधान नव्हतं. आज या देशात संविधान अस्तित्वात येऊन 75 वर्ष झालेली आहेत. तरीही ती पेशवाईची बुरसटलेली मनुस्मृतीची मानसिकता आजही कायम आहे. आणि हे असले गुन्हेगार अशा पद्धतीचे पोस्ट करणारे त्यांच्या ढुकणावर ओल्या बांबूनी फटके मारले पाहिजे. हिंमत कशी होते स्वतंत्र भारतात संविधान अस्तित्वात असताना अशा पद्धतीचे नफरत अशा पद्धतीचा द्वेष बाळगायची. आणि म्हणून हे एवढं सगळं घडतं तरीही काही रत्न आहेत संसदेची सुप्रिया सुळे सारखी त्यांना असं वाटतं की जातीय आधारावर आरक्षण नको द्यायला आर्थिक आधारावर आरक्षण द्यायला पाहिजे. अहो चीफ जस्टिस भूषण गवई यांचे वडील सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस होते व तिथं प्रॅक्टिस करत होते. केंद्रीय मंत्री राहिले होते रासू गवई. त्यामुळे आर्थिक परिस्थिती तर उत्तम आहे त्यांची. तेही स्वतः चीफ जस्टिस आहेत भारताचे. आर्थिक परिस्थिती उत्तम आहे शैक्षणिक दर्जा चांगला आहे उत्कृष्ट आहे. तरीही जातीच्या आधारावरती भेदभाव केला जातो याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय पाहिजे. अजूनही त्यांना माफी मागावीशी वाटत नाही. आर्थिक आधारावर आरक्षण द्यावं असं म्हणायची. आणि म्हणून या देशभरातल्या संपूर्ण न्याय व्यवस्थेला माझी अगदी कळकळीची विनंती आहे की आता हा मनुवाद्यांचा सनातन्यांचा धोका थेट तुमच्या डायस पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. जज लोयांचा मृत्यू जज लोयांचा खून काय कमी होता तेव्हा तुम्ही सगळे झोपलेले राहिले या सत्ताधीशांचे टाळ्या उचलत होते. आणि आता थेट तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे हा मनुस्मृतीचा विद्वेष. आता तरी पाठीचा कणा जागा करा. आता तरी कणखरपणा दाखवा. तुमची मोठी मनं तुमच्यापाशी ठेवा. संविधानाचंच रक्षण करा. संविधानाप्रमाणे जो गुन्हा आहे तो गुन्हा आहे. त्याच्यासाठी जी शिक्षा आहे ती शिक्षा झालीच पाहिजे. हे काय हे झाल्यानंतर पोलीस त्या आरोपीला सोडून देतात. त्याचा तो जप्त केलेला बुटे त्याला परत करतात आणि ते मनुस्मृतीचं थिएटर घेऊन तो परत त्याच्या घरी जातो. हे फार गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने कृपा करून ही मनाचे मोठेपणा दाखवणं बंद करा. हे मनाचा मोठापणा दाखवण्याच्या लायकीचे मनुवादी नाही सनातनी नाही. हे फक्त संविधान आणि कायदा एवढ्याच फुटपट्टीवरती यांना मोजा. जो गुन्हा आहे तो गुन्हा आहे. तो कोणाही विरुद्ध केलेला असो. तो त्या रायबरेलीमध्ये नेलेला असहाय्य माणूस असो किंवा गर्भ्यामधून केस धरून ओढत नेलेला मागासवर्गीय समाजाचा विद्यार्थी असो किंवा या देशाचा चीफ जस्टिस असो कोणीही असो तो पीडित. कायद्याने अत्यंत कठोर शासन शिक्षा दिलीच पाहिजे. दिलीच पाहिजे. हे मनाचे मोठेपणे वगैरे तुमच्या घरी ठेवा. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये वापरा मनाचा मोठेपणा. हे सार्वजनिक आयुष्यामध्ये तुमच्या मनाच्या मोठेपणाला कवडीची किंमत आहे आणि ते या मनुवाद्यांनी दाखवून दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. याच्या 100 घटना सांगता येतील. 100 घटना.
लोकमान्य टिळकांचे जामीन देणारे महात्मा फुले, लोकमान्य टिळकांना अटक झाल्यानंतर त्यांचा जामीन देणारे महात्मा फुले स्वतः वारल्यानंतर टिळकांनी केसरीमध्ये त्याची 4 ओळीची सुद्धा बातमी छापली नव्हती त्यांच्या निधनाची. महात्मा फुलेंच्या 4 ओळीची सुद्धा निधनाची बातमी छापली नव्हती. तो मनाचा मोठेपणा महात्मा फुलेंकडे राहून गेला आणि क्षुद्रपणा आजही मनुवाद्यांमध्ये आहे मनाचा. ही कृपा करून न्याय व्यवस्थेने लक्षात घ्यावं आणि म्हणून संविधानाची आणि कायद्याची कठोरातली कठोर अंमलबजावणी या येणाऱ्या काळात करावी. अन्यथा हे मनुवादाचं भूत अख्ख्या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यावर ते तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा. माझी तर विनंती आहे चीफ जस्टिसलाही ईमेल पाठवा की याच्याबद्दल अजिबात मनाचा मोठेपणा वगैरे दाखवायचा नाही, त्या लायकीचे हे नाही अजिबात, हे त्यांनाही कळतं. तुम्हाला काय वाटतं हे इथं खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ लाईक करायला सांगा, चॅनल सबस्क्राईब करायचं. आजच्या भागात